वाईफ सोबत साडीच्या दुकानात गेलोय आणि तिला आमचं घर ठरलेलं असतं की मला ही साडी घ्यायची किंवा ही रेंज आहे, पण तिथे गेलं तिला 2 साड्या आवडतात आणि मला नाईलाज असतो हो म्हणावंच लागतं, नाही म्हणून चालणार नाहीये कारण शेवटी संध्याकाळच्या जेवणाचा प्रश्न असतो. मग अशा वेळेस ते कसं बॅलन्स करायचं? म्हणजे ह्याला आपण इम्पल्सिव्ह बाईंग म्हणतो. ओके. त्या मोमेंटला तो आनंद झालेला असतो. आता तू म्हणशील अगदी चुकीचं आहे का? तर माणूस आहे, माणसाच्या गरजा असणार, नक्कीच. हाऊस मौज असणार. ह्याला कुठे तंत्र आणायचं, कुठे त्याला लिमिट आणायचं, हे तुला ठरवता आलं पाहिजे. आता सुंदर एक्झाम्पल आता मी तुला देईल. आयफोन 17 ओके. हा. आत्ताच लॉन्च झाला. महागाचं प्रोडक्ट आहे. हो. तेच काम एक 20-25 हजाराचा पण फोन करतो, पण आयफोनचं वेगळंच लॉजिक आहे. आता ऍपलच्या गॅलरीत आपल्या मुंबईलाच किती तुला माहिती आहे लाईन लागलेली, स्टॅम्पेड झाले. येस. आता तू बघ किती, म्हणजे आता मी मुलीच्या एक्झाम्पल वरनं सांगते. तिच्याकडे आयफोन 15 आहे. काय जुना फोन आहे का? नाही. पण आयफोन जसा 17 लॉन्च झाला ना, मग आपण अपग्रेड करायचं का? मी म्हटलं काय झालं फोनला, आयफोन 17 आलाय. कळलं तुला? आता लिमिट घालता आपल्याला आली पाहिजे. खरंच गरज आहे का त्या गोष्टींची? आता साड्या, जसं तू म्हणालास, 2 साड्या खरंच गरज लागणार आहे का मला? का माझ्याकडे ऑलरेडी एवढ्या साड्या आहेत? मग कुठेतरी मग तिथे आपल्याला मग चांगलीच एखादी साडी घेतली तर ती आपल्याला जास्त वापरता येईल. तर तसं तुम्हाला स्वतःच्या मनावर ताबा आणला पाहिजे, नाहीतर काय होणार माहितीये.